जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली। 28 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। अंतरवाली सराटीत हे शेवटचे आणि अंतिम उपोषण असल्याचे जरांगे यांनी सांगितले। आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन करण्यात आले। जे येऊ शकणार नाहीत त्यांनी गावागावात रॅली काढून पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले। हे शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आवाहन केलंय की घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं। आंदोलन शांततेत होणार 29 ऑगस्टला। 28 ऑगस्टच्या आत जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, जे आर तुम्ही नुसतेच काढताय नदी लावताय, अंमलबजावणी केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण कठोरपणाने सुरू होणार। आम्ही आंदोलन सुरू करणार आहे। मराठा समाजाला पण सांगितले, ज्यांचे प्रश्न आहेत, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या, त्यांनी अर्ज घेऊन तयार। बलिदान गेलेल्या कुटुंबापासून केसेस पासूनच्या सगळ्या पोरांना बोलवलंय, ईडब्ल्यूच्या पोरांना बोलवलंय, एमपीसीच्या पोरांना बोलवलंय, महामंडळाचे साथीच्या कोणाला योजना मिळाल्या नाहीत, परतावे मिळालेले त्या सुद्धा पोरांनी या। एसीबीसीच्या कोणत्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत, त्यांनी पण या। 28 ऑगस्टला सोक्ष समोर करायचं। सरकारने या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, सरकार बोलायला जागा नाही ठेवणार। सरकार खोटं बोलतं, व्हॅलिडिटीला ठेवल्या नाही म्हणतं, पेंडिंगच नाही असं म्हणतं, पेंडन्सी नाही असा फडणवीसांचा म्हणणं आहे, पेंडन्सी नाही। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणारे नोंदीनुसार प्रमाणपत्रे, गॅजेटियरची अंमलबजावणी आणि दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली। तसेच मराठा समाजासाठी विविध योजना आणि स्वतंत्र मंत्रालयाची मागणीही करण्यात आली। या आंदोलनाच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। न्यूज डेस्क, आपला नाशिक।